नेमकी तुमच्या भावाने काय ऑर्डर केलं एवढं मोठं तुम्हाला कळण पुढे व्हिडिओ मध्ये, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. सकाळी उठल्या आपण एकदम मस्त व्ह्यू पाहिला. तुम्ही बघू शकता त्याची आई त्याला किती जीव लावती. तसला काही विषय नाहीये, आपली आई पण आपल्याला खूप जीव लावते. त्याच्यामध्ये आपल्यापर्यंत कधी कधी चपला बुटा पण येतात, कधी कधी बेल्ट पण येतो. जाऊ सोडून द्या विषय. आज आपली गाडी थोडी गॅरेज मध्ये न्यायची होती. विंडो खाली वरी नव्हती होत गाडीची, त्याच्यामध्ये एवढं बेकार ऊन डोक्यावर उगाच बाहेर काढली वाटलं गाडी. पण काय आता पर्याय नाहीये. तितकीच आपल्याला फोन आला की आपल्या पार्सल आलाय घरी. आपल्या कामात त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, कारण त्याच्यामध्ये होत्या साड्या. ते पण 1-2 नाही, डायरेक्ट 50. नाही दुकान नाही टाकायची आपल्याला. आपल्या घरी एक लग्न आहे, कळण तुम्हाला लवकर. लग्न म्हणलं की असतेच एवढा पसारा. हे तर काहीच नाही, पुढे बघा आणखी थोड्या दिवसामध्ये. मग दुपारी आपल्या सुंदरराव कॉलेज समोर आलो. तिकडे आपल्याला हा भाऊ भेटला. भाऊ आलता JEE फॉर्म भरायला, पण त्या भाऊ डोमिसाईल पण नव्हतं, फोटो पण नव्हता, चालला फॉर्म भरायला. भाऊचे डॉक्युमेंट आम्हाला सापडले हॉटेलवर, म्हणजे तिकडेच विसरून गेला भाऊ. याने कळतं की आपला भाऊ किती सिरियस एक्झाम करतात. मग आम्ही आलो भाऊचा मस्त फोटो वगैरे काढायला. फोटो पण नाही, काहीच नाही काढला, की चालला फॉर्म भरायला. म्हणजे किती नेक्स्ट लेवल पोर आहे आपल्याकडे. कसं मस्त भाऊचं काम आवरलं. आपण थोडी आपली खरेदी वगैरे करायची बाकी होती, ती एक केली आणि आलो घराकडे लवकर. मग संध्याकाळी आणखी एक पार्सल आलता आपलं. तर आपण भगवद्गीता ऑर्डर केली, आणि ती पण काय साधी नाहीये, बोलणारी भगवद्गीता आहे. लवकर याचा पण टाकेन व्हिडिओ मी. मग रात्री एकदम बेकार थंडी बाजू लागली, तुम्ही बघू शकता. पोर एकदम पॅक होऊन बसले आपले. त्यामुळे आपण एकदम मस्त गरम गरम दूध एन्जॉय केला. आणखी एक गोष्ट काय, आपल्या युट्यूबला एक चॅनल आहे, त्याला पण सपोर्ट करा. तिकडे पण व्हिडिओ अपलोड करणं चालू केले आपण. लिंक मी कमेंट आणि कॅप्शन मध्ये ऍड करतो. जा लवकर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय श्रीराम.